तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रेंड्स पाहणार होतो, राईट. पहा आता आपण ट्रेंड्स पाहू पहिले पिरियड मध्ये कसं होते, राईट. अमॉंग पिरियड, पिरियड मी तुम्हाला काही लिहून देतो ते पहिले लक्षात घ्या. दी ॲटॉमिक रेडियस the atomic radius decreases along period as we move from left to right. As we move from left to right. The atomic radius जी असते ती डिक्रीज होत जाते. कुठे? पिरियड मध्ये. पिरियडिक टेबलच्या, हा पिरियडिक टेबल आहे ना आपला असा, राईट. कितीतरी हे असतात ग्रुप्स, कितीतरी पिरियड असतात, ते किती आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. हां, तर याला आपण काय म्हणतो, अशा आडव्याला इट इज पिरियड, वाईल उभ्यांना काय म्हणतो आपण, कॉलमला ग्रुप म्हणतो. ठीक आहे. तर या लेफ्ट साइड कडून तर राईट साइड कडे, फ्रॉम लेफ्ट टू राईट अलॉंग पिरियड, म्हणजे या पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक रेडियस ही कमी कमी होत जाते. काय होत जाते? कमी कमी होत जाते. म्हणजे पहिल्या लेफ्ट साइडला जो काही एलिमेंट असेल त्याची रेडियस जास्त मोठी असेल, नंतर दुसरा त्याची थोडी कमी, तिसरा छोटी कमी, अजून थोडी कमी, थोडी कमी, थोडी कमी, थोडी कमी, असं होत जाईल. शेवटच्या त्या पिरियड संपेपर्यंत, तो पिरियड जो आहे तो संपेपर्यंत ते जे डायमीटर, जी रेडियस असते ती कमी 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 होत जाईल. ओके. आता हे का होते? असं का होते? along the period, why the atomic radius decreases? Along period, why atomic radius decreases? म्हणजे तुम्ही जेव्हा पिरियड मध्ये लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाता तेव्हा ॲटॉमिक रेडियस ही का डिक्रीज होते? हा तर प्रश्न आहे. हे तर आपण सांगू शकतो की लेफ्ट साइड कडून राईट कडे चाललो तेव्हा नाही का ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होते. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती झालं आता. पण का डिक्रीज होते हे समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. पहिले हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. हे स्टेटमेंट लिहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. हे स्टेटमेंट विचारतात की काय होते पिरियड मध्ये, ॲटॉमिक रेडियस कशी होत राहते, डिक्रीज होते, इन्क्रीज होते, रिमेन्स कॉन्स्टंट राहते. तर लक्षात ठेवायचं, अलॉंग पिरियड इट ऑलवेज डिक्रीज. पिरियड मध्ये जशी जाईल तशी ती डिक्रीजच होत राहते, इन्क्रीज होत नाही. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. हां, आता का होते ते रिझन आपल्याला पाहायचं. मी रिझन तुम्हाला सांगतो. ओके. आपण एक्झाम्पल थ्रू पहिले समजून घेऊ. ठीक आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजवतो पहिले की कसं होते आणि काय होते. म्हणजेच ॲटॉमिक रेडियस जी आहे ती कमी कमी होत जाते. का होत जाते कमी कमी? ओके. पहा. आता सपोज, हा, मी पिरियडिक टेबल मध्ये सध्या मी पहिल्या ग्रुप नंबर 1 मध्ये आहे. ग्रुप नंबर 1 मध्ये आहे आणि माझा शेवटचा एलिमेंट आहे ग्रुप नंबर 17 मध्ये. 17 म्हटल्यावर कोणता येतो? फ्लोरीन. सगळ्यात वरचा एलिमेंट फ्लोरीन येईल की नाही? आणि पहिल्या ग्रुप मध्ये वर काय येईल? हायड्रोजन, नंतर खाली लिथियमच येईल ना. ठीक आहे. कारण की हायड्रोजन नंतर इकडे असतो He. ठीक आहे. तर आपल्याला घेणं कशाची आहे? पहिल्या ग्रुपच्या लिथियम पासून तर फ्लोरीन पर्यंत. ठीक आहे. लिथियम नंतर कोणता येतो? बेरिलियम, देन बोरॉन, देन कार्बन, देन नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन. हे एलिमेंट्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हे कुठून कुठे चाललो आपण? फ्रॉम लेफ्ट टू राईट. आपण कुठून कुठे चाललो? फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे चाललो. पहा, नाहीतर याच्याऐवजी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम, याच्या खाली काय असतं सांगा बरं? लिथियमच्या खाली पहिल्या ग्रुपमध्ये सोडियम 11, देन 12 Mg, देन 13,
ॲल्युमिनियम, देन 14 सिलिकॉन, देन 15 फॉस्फरस, देन 16 सल्फर, देन 17 क्लोरीन. ठीक आहे. तर आपण काय करू, या दोघांमधलं कोणतंही घेऊ शकता तुम्ही. तर सपोज समजून घ्या मी हे घेतलं पहिलं वाला, हे दुसऱ्या नंबरचं. ओके, हे पहिलं मी मिटवतो, हे तुम्ही करून पहा आता घरी. ठीक आहे, हे तुम्ही करून पहा, हे मी तुम्हाला शिकवतो की कोणत्या पद्धतीने होत असतं. कोणकोणतं, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर अँड क्लोरीन. राईट. आता पहा यांचे ॲटॉमिक नंबर सगळ्यांनाच माहित आहे, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. ओके, आता हे 17 झाले. आता आपल्याला काय पाहायचं आहे, ॲटॉमिक रेडियस अलॉंग द पिरियड डिक्रीज का होत जाते. ओके, तर लक्ष द्या. आता मी काय करतो, या सोडियमचं तुम्हाला शेल मॉडेल काढून दाखवतो, म्हणजे आपण ॲटॉमिक शेल मॉडेलमध्ये सोडियम कसा काढतो. सपोज दिस इज आवर न्यूक्लियस विच कंटेन प्रोटॉन. राईट. देन पहिली शेल येते के वाली, तिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतात, 2. नंतर एल मध्ये किती राहतात, 8. 6, हे 7 आणि हे एक 8. ठीक आहे, 8 भरले आपण. पहिले के मध्ये किती भरले, 2 इलेक्ट्रॉन्स. नंतर एल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. नंतर के एलच्या नंतर कोणती येते शेल, एम शेल. राईट. आणि एम शेल मध्ये किती भरावे लागतील आपल्याला, एकच फक्त. राईट, कारण की आपल्याजवळ किती आहेत इलेक्ट्रॉन्स, किती आहेत, 11. आपला ॲटॉमिक नंबरच किती आहे, 11 आहे. म्हणजे आपल्याजवळ इलेक्ट्रॉन किती असतील, 11च असतील. हे 8, हे 2 10 आणि हा एक 11. ओके, हे कळालं तुम्हाला. आता मी असंच काय केलं, मी याच्या बाजूला मी सिलिकॉन काढला समजून घ्या. सपोज सिलिकॉन साठी सुद्धा पहिले आतमध्ये न्यूक्लियस. राईट. न्यूक्लियसला आतमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो नेहमी. राईट. नंतर पहिली शेल 2 इलेक्ट्रॉन्स. नंतर दुसरी शेल 8 इलेक्ट्रॉन्स. 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, व्यवस्थित काढता तुम्ही. नंतर एम शेल, KLM. एम शेल मध्ये किती बसतील आता याच्यात, 4. 1 2 3 आणि 4, कारण की याचा ॲटॉमिक नंबर किती होता, 14. हा किती होता, 11. 11 आणि 14. ठीक आहे, 11 आणि 14. आता मला सांगा, या दोघांमध्ये हा 11 ॲटॉमिक नंबरवाला हा होता, 14 वाला हा होता. आता मला सांगा, या दोघांमध्ये तुम्हाला काही असं दिसतं का की ॲटॉमिक रेडियस कोणाची डिक्रीज झाली, कोणाची इन्क्रीज झाली. सर याच्यामध्ये तर सर शेल तर व्यवस्थितच आहे सगळ्या, कारण की याच्यामध्ये सुद्धा बघा KLM शेल आहे. सर याच्यामध्ये सुद्धा KLM शेल आहे. यंत शेल आली नाही, हे जास्त काही वाढलं नाही, तेवढंच आहे. याच्यात सुद्धा डिस्टन्स तेवढंच असायला पाहिजे. मग या न्यूक्लियस पासून तर शेवटपर्यंतचे डिस्टन्स, या न्यूक्लियस पासून तर शेवटपर्यंतचे डिस्टन्स. याच्यात सुद्धा कोणती शेल आहे, KLM शेल आहे. याच्यामध्ये सुद्धा KLM शेल आहे. मग आपण हे कसं काय म्हटलं सर की पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस कमी होते, का होते कमी, काय म्हटलं आपण, इथं तर काही दिसत नाहीये. मग त्यासाठी काय आहे, त्यासाठी सर्वात महत्वाचं रिझन जे येते ते आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. पहा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. The effective nuclear charge will always affect on atomic radius. आता हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय राहतो बा. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्याकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, किती, 11 इलेक्ट्रॉन्स, तर प्रोटॉन किती असतील तुमच्याकडे, ते सुद्धा 11च असायला पाहिजेत. ठीक आहे, न्यूट्रॉनची संख्या व्हॅरी होऊ शकते, 1-2 वाढवू शकतात किंवा सेमी राहू शकते. ठीक आहे, न्यूट्रॉनची संख्या कमी नाही होत, एकदम सेम राहते किंवा वाढते. पण प्रोटॉन जेवढे इलेक्ट्रॉन्स राहतात तेवढेच प्रोटॉन्स राहतात. ओके, जनरल केसमध्ये. आणि जेव्हा तुम्ही समजून घ्या एखादा इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतला उधारी,
तेव्हा मग तुमच्यावर चार्ज येतो, मग ते वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. पण जनरली एखाद्या ॲटम मध्ये जेवढे प्रोटॉन्स राहतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स राहतात. ओके. पहा आता या ॲटम मध्ये माझ्याजवळ किती इलेक्ट्रॉन होते? 11 इलेक्ट्रॉन्स होते. मग माझ्याजवळ 11 काय असायला पाहिजे? परत प्रोटॉन सुद्धा असायला पाहिजे. पी पॉझिटिव्ह लिहिलं मी. मग 11 प्रोटॉन आहे आणि 11 इलेक्ट्रॉन आहे. तर मला सांगा आता हा काय आहे? शेवटचा इलेक्ट्रॉन. हा काय आहे? शेवटचा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. या इलेक्ट्रॉनवर सुद्धा चार्ज कोणता असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह विल, आता सांगितलं होतं मी तुम्हाला, निगेटिव्ह रिपेल इच अदर. ते काय करतात? रिपेल. अँड निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह विल अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा जो प्रोटॉन आहे हा कसा असतो? पॉझिटिव्हली चार्ज असतो. याच्या बाजूला फिरणारे काय आहेत? इलेक्ट्रॉन. ते कसे आहेत? निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा किती आहे आपल्याजवळ? 11. निगेटिव्ह चार्ज सुद्धा आपल्याजवळ किती आहे? 11. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज वाला त्या निगेटिव्ह चार्ज वाल्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल की नाही? हा जो न्यूक्लियस आहे या इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल की नाही? करेल ना, बरोबर आहे. म्हणजे हा काय होईल? ही साईज कमी कमी होत जाईल की नाही? हे जेवढ्या ताकदीने ओढेल तेवढ्या ताकदीने ते आतमध्ये येत जातील. राईट आहे. म्हणजे जेवढे प्रोटॉन तुमच्याकडे जास्त असतील तेवढ्याच ताकदीने इलेक्ट्रॉन सुद्धा जवळ येतील. प्रोटॉनची संख्या कमी, इलेक्ट्रॉन सुद्धा तेवढ्याच ताकदीने कमी येतील. म्हणजे तेवढ्याच कमी वेळानं, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कमी ताकदीने जवळ येतील. पण जेवढे तुमच्याजवळ प्रोटॉन जास्त असतील, जेवढे तुमच्याजवळ इलेक्ट्रॉन जास्त असतील, त्यांच्यामध्ये तेवढंच अट्रॅक्शन जास्त वाढेल. आणि त्यालाच आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतो. आणि या चार्जमुळे जे आहे हे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते या न्यूक्लियसकडे ओढल्या जातात. आणि या न्यूक्लियसकडे ओढण्यामुळं हे जे डिस्टन्स आहे बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल विल डिक्रीज. आणि याचमुळं काय होतं? हे जे डिस्टन्स आहे न्यूक्लियसचं आणि व्हॅलेन्स शेलचं ते कमी कमी व्हायला लागतं. ठीक आहे. तर हे होतं याचं रिझन की पिरियडमध्ये जे आहे अलॉंग द पिरियड ॲटॉमिक रेडियस डिक्रीज का होते. तर याचं रिझन काय होतं? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. काय होतो? इट इज बिकॉज ऑफ increase in इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. कारण की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो म्हणून ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. काय म्हणसाल? कारण की जेव्हा तुम्ही अलॉंग द पिरियड लेफ्ट टू राईट जाता पिरियडिक टेबलमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड, बरोबर आहे. तुम्ही जसे जासाल तशी तुमची ॲटॉमिक रेडियस ही कमी कमी होत जाईल. का होत जाईल? कारण की तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा वाढत जातो. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा का वाढत जातो? कारण की प्रोटॉनची संख्या वाढत जाते. प्रोटॉनची संख्या वाढलेली राहते आणि तेवढेच इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढलेली राहते. जेवढे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जास्त तेवढंच त्यांचं अट्रॅक्शन जास्त. जेवढे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स कमी तेवढंच त्यांचं अट्रॅक्शन कमी. समजलं का? एवढं सगळ्यात इझी होतं. पहा, हे तुम्ही स्टेटमेंट सुद्धा पाठ करू शकता, पण पाठ करण्यापेक्षा समजणं महत्वाचं. ठीक आहे. तर हे होती एक इझी ट्रिक तुम्हाला समजण्यासाठी की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो म्हणून ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते. ओके. तर हे होतं अलॉंग द पिरियड बद्दल. ओके. आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप वाईज पाहू की ग्रुपमध्ये काय याचा परिणाम होतो. ओके. ठीक.